नमस्कार, मी अक्षय कांबरे. आपल्या अक्षय कांबरे ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण कुठे आलो तुम्ही पाहू शकता. आपण आलोय तुळजापूरला तुळजा भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. हा व्लॉग तुम्ही संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया. हाय गाईज, तर आता आपण तुळजापूरला चाललोय ट्रेनने. कल्याणवरून ट्रेन आहे 2:50ची. तर आता आपली गाडी घेऊन आपण जाणार आहेत. स्टेशनला गाडी ठेवू आणि तिथनं ट्रेनने जाऊ. तर चला निघूया. गाईज गाईज बाय बाय गाईज. थँक्यू. आपल्या मित्राने आपल्याला गाडीतून सोडलंय आणि गाडी आपल्या यज्ञेशच्या घरी ठेवायला दिली. आल्यावर यज्ञेश येईल आपल्याला घ्यायला. तर आपण पोहोचलो स्टेशनला. तर चाललोय आपण चालत. आम्ही स्टेशनला पोहोचलोय. आमची ट्रेन होती 1:40ची, पण आता ट्रेन खूप लेट झाली आहे. आता 3:20ला येणार आहे ट्रेन आणि इथे खूप गरम होते. AC शिवाय जमत नाही पोरांना. तुम्ही पाहू शकता किती घाम फुटलाय. इकडे एक आहे, आता ACच लागते यांना. आता काय थांबायला तर लागेलच, जायचं आहे. तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही ट्रेनमधून बसून निघत आहोत. तर आमची ट्रेन झालेली आहे खूपच लेट. पुण्यापासून थोड्याच अंतरावर ट्रेन थांबली आहे. 1 तास झाला ट्रेन निघतच नाही आणि अजून 2 तास निघणार नाही असं बोलत आहेत. खूप बोर झालो आहे. आम्ही 8 वाजता पोचणार होतो आणि 8 वाजता पुण्याला सुद्धा पोचलो नाही. आम्ही अजून पण इथे पुण्याच्या अगोदर शिवाजीनगर स्टेशन आहे तिथेच आहोत. खूपच टाईम झाला आहे आणि खूप कंटाळा सुद्धा आला आहे. पाहूया आता काय होतं आहे. असं समजलं की पुढे मालगाडी डबे घसरलेत पटरीवरून, त्यामुळे आता ही 2 तास डिले झाली आहे. तर बघू आता किती वेळेला सुटते. ट्रेन लेट झाली आणि आम्हाला ट्रेनमध्ये काही मित्र भेटलेत. त्यांनी एरोप्लेन बनवलेत. तर त्यांची टेस्ट घेताना सुधीर कालन स्वतः पाहू शकता. पिझ्झा मागवला होता पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला 2.5 तास लेट आले. पिझ्झावाला 2.5 तास तापलेला. आता थंडगार पिझ्झा खायला गेला मला. पाहू शकता तुम्ही सगळी माकरा पिझ्झा खाताना. थंडगार पिझ्झा. फायनली सोलापूरला पोहोचलो रात्रीचे 1:30 वाजता. 5.5 तास लेट होती ट्रेन. तर बघूया इथून कसं जायचं पुढे. सोलापूर स्टेशनपासून तुळजापूरला जायला आम्हाला स्टेशनच्या बाहेर काहीच ऑप्शन नव्हता. तर आम्ही ऑटोने बसस्टँडला जातोय. बसस्टँडला पोचल्यावर समजलं की आता इथून एक पण बस या टायमात भेटणार नाही, डायरेक्ट सकाळी असेल. तर आम्ही एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसून तुळजापूरसाठी निघतो आहे आणि खूपच स्लो चालला होता. खूप कंटाळासुद्धा आला आणि खूप लेट रात्री आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो. ट्रेन खूप लेट झाली आणि बससुद्धा नाही मिळाली आणि खूप लेट तुळजापूरला पोचल्यामुळे रात्री काय शूटच केला नाही. आम्ही रात्री झोपून गेलो रूम घेऊन आणि मग आता डायरेक्ट सकाळीच भेटूया. शुभ सकाळ मित्रांनो. आपली सकाळ झालेली आहे आणि आपण रूम अशा ठिकाणी घेतला आहे की बाजूलाच मंदिर होता, त्यामुळे आम्हाला सकाळी आरामात उठलो आहे आणि आता आम्ही दर्शनाला निघत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओतून आमच्या रूमच्या खिडकीमधूनच मंदिराचा एंट्रन्स दिसतो आहे. तर चला आता आपण दर्शनाला निघूया. दर्शनाला जाण्याआधी इथे मोफत पास भेटतो. तो पास घेतल्याशिवाय दर्शनाला ओटी घेतलेली आहे आम्ही. आता ओटी घेऊन चाललोय दर्शनाला. आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल बहुतेक, तर आल्यावर तुम्हाला भेटतो. मंदिराच्या परिसरात एंट्री केल्यानंतर उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घेऊनच आपण पुढे जातोय. चला गणपती बाप्पा मोरया.
मॉर्निंग गाईज. काल रात्री 3:30 वाजता पोचलो म्हणून काय शूट नाही केला आणि मंदिराच्या बाजूलाच रूम घेतलेला आणि आता मस्त आम्ही सकाळी दर्शन घेतलं आणि मस्त खूप छान दर्शन झालं. आज गर्दी पण नाही, अर्धा तासात दर्शन झालं असेल आमचं आणि दर्शन पण खूप छान झाला. खूप वेळ थांबायला पण भेटलं आणि मस्त झाला. वरून निघालो आहे, बसमध्ये बसलो आहे. AC बस आहे, 105 रुपये तिकीट आहे सोलापूरपर्यंत आणि सोलापूरच्या नंतर तिकडनं अक्कलकोटसाठी दुसरी बस असेल. नंतर सोलापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी आम्हाला एक वेगळी बस भेटली आहे आणि खूपच साधी बस होती, खूप भंगार बस होती आणि तुम्ही पाहू शकता. अक्कलकोट बस स्टँडला पोहोचलो आहे. इथून ऑटोने जाणार आहे. इथून ऑटोचे 40 रुपये दुकानचे. फायनली अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये आम्ही पोचलो आहे आणि इथे सुद्धा दर्शन आमचं खूप फास्ट झालं, 10 मिनिटातच. आज होली होती त्यामुळे कोणत्याही मंदिरात आम्हाला गर्दी भेटली नाही. खूप पटापट होतं आहे आमचं दर्शन वगैरे. आताच अक्कलकोटचं दर्शन सुद्धा झालं आमचं. 2 मिनिटातच दर्शन झालं, काहीच गर्दी नव्हती. आता आमचा विचार चालला गाणगापूरला जायचं. बघू जर काही सोय असेल जायची तर गाणगापूरला जाऊ, नाहीतर मग रिटर्न सोलापूरला जाऊन आराम करू, कारण की उद्या आपली ट्रेन आहे सकाळी. तर चला बघूया पुढे काय होईल ते दाखवतो तुम्हाला. गाणगापूरला पोहोचलो आहे. अक्कलकोटवरून गाणगापूरला आम्ही शेअर टॅक्सीने आलो. 300 रुपये घेतले रिटर्न. परत तिथून अक्कलकोटलाच जाणार आणि मग तिथून बसने कुठं जाऊ. आज गाणगापूरला सुद्धा काहीच गर्दी नव्हती. जेमतेम आमचं 10 मिनिटातच दर्शन गाणगापूरला सुद्धा झालं आणि खूप छान दर्शन झालं. खूप वेळ थांबायला पण भेटलं आणि खूप चांगलं बघायला भेटलं. खूप छान दर्शन झालं. इथे पण एक 15-20 मिनिटातच दर्शन झाला. एवढी गर्दी नाही आज, होली असल्यामुळे कोण जास्त आले नाही वाटतं आणि खूप छान दर्शन झालं. मस्त बरं वाटलं. आता काहीतरी खातो आणि परत अक्कलकोटला जातो आणि मग अक्कलकोटवरून सोलापूरसाठी बसने जाणार आणि सोलापूरला स्टे. आता आम्ही परत सोलापूरला आलो आहे. सगळे दर्शन झाले आमचे. आता आम्ही चाललो आहे, फ्रेश झालो आहे, काहीतरी खाऊन येतो आणि मग उद्या सकाळी निघणार. फायनली आमचे दर्शन सगळे मस्त झालेले आहेत आणि आम्ही सोलापूरला येऊन रूम घेतला आहे आणि आता मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि जेवायला जायचं होतं पण जेवायला कुठे एवढं खास नव्हतं म्हणून आम्ही आता मॅगडीला आलो आहे. आता खाणार आणि झोपणार, मग उद्या सकाळी निघणार आहे. एवढा सगळा घेतला आम्ही खायला. जळलेले पीस पण दिलेत आम्हाला यांनी, मॅगडीवाल्यांनी. मस्त पोट भरून खाल्लंय आता, भारी होता. आता आम्ही चाललोय वॅफल्स खायला, कारण की जेवल्यावर काहीतरी गोड गोड लागतं ना. आता वॅफल्स खातो, बेल्जियन वॅफल्स. आता आम्ही वॅफल्स खायला आलोय. पप्या एक सेल्फी घे आणि कॅप्शन मध्ये टाक, मिशन कंप्लीट. सगळे दर्शन झालेले आहेत. आम्ही आता मस्त मॅगडी खाल्लेला आहे, पोट तर भरलं आहे पण यांना वॅपल्स खायचे आणि जेवल्यावर गोड लागतेच. पण आता वॅपल्स खायला आलो आहे. वॅपल्स बघूया, जाम महाग आहे तिकडे वॅपल्स. आमच्या इकडे फेकून देतात काही पोरं आमची, कापता आवडत नाही आणि लाईट बी घालवली आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही इथून निघा, आमची इज्जत घालवायला घेतले. तर आता आम्ही ट्रेनलाच बसून निघता घरा. चला बस. हो, खूप वेळानंतर वॅपल्स घेऊन मोगली काका स्वतः आलेले आहेत आणि सगळे एकच फ्लेवर दिसत आहेत. मजा वाटत नाही तरी आता खाऊ आम्ही. मला दोघांना वॅपल्स खायचे होते आणि वॅपल्स खाल्ले, यांची तोंडा बघा पांबल्या. आता हे वॅपल्स संपत नाही ना, तर मला खायला लावलाय संपत ना म्हणून. हेच मुला माझा पॅट वाढतो.
हेच बोला मी जाडा झालो. यशचे माझे मित्र खायला नेतात आणि संपत नाही, मग मला बोलतो तू खा. मी जाडा नाही तर काय होईल. खाते पिते बरोबर येऊ, खाते पिते पलते. एक्सप्रेस तुम्ही पाहू शकता, सुपरफास्ट या ट्रेनने आम्ही जाणार आहे. 6:05 निघेल आणि 11:30 वाजता कल्याणला पोहोचवेल सुद्धा. 5.5 तास फक्त. आमचा सीटू कॉच आहे आणि सीटू कॉच मध्ये आता एंट्री करत आहे. बघूया कसं आहे. नवीनच चालू झालेली वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर टू कल्याण आम्ही प्रवास आज करणार आहेत आणि खूप छान वाटलं. ट्रेन आत गेल्यावर खूपच भारी फील होता. संपूर्ण AC आणि खूप कूलिंग पण होती आणि मस्त सीट वगैरे आणि विंडो तर खूपच आवडल्या होत्या. आणि आम्हाला नेमकी विंडो सीटच आम्ही घेतल्या होत्या कारण की आम्हाला विंडो सीट पाहिजेच होत्या. कारण की बाहेरचा व्ह्यू बघण्यात खूप मजा येते प्रवासात आणि विंडो सीट खूप आवडते मला, म्हणून मी नेहमी विंडो सीटच घेतो. कधी कधी नाही भेटत, पण यावेळेला आम्हाला विंडो सीटच भेटली होती आणि खूप एन्जॉय केला आम्ही ट्रेनमध्ये. तर ही आपली ट्रेन आहे. आपल्याला हे सीट नाही भेटले, काय माहिती का नाही भेटले, पण हे सीट भारी होते, एक नंबर आहे आणि ट्रेन खूप छान आहे. मजा येईल याच्याने प्रवास करताना. फक्त 5.5 तासात आपल्याला कल्याणला पोहोचवणार आहे. तर बघूया पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा आहे. कुर्डवाडी विमानात बसल्यासारखी फिलिंग येते. जशी आपली ट्रेन सोलापूर स्टेशन सोडते तशात 5 ते 10 मिनिटातच आपल्याला प्रत्येकाला पाण्याची बॉटल देण्यात येते. तसेच काही 2-3 मिनिटाच्या अंतरानंतर आपल्याला चाय आणि कॉफी ऑप्शन होता. तर आपण कॉफी घेतलेली आहे कारण की आपण चाय कधी पितच नाही. चार्जिंगसाठी ऑप्शन शोधत होतो पण भेटतच नव्हता. आता भेटला. सीटा खाली आहे बघा. चहा कॉफी पिल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला नाश्ता आलाय. नाश्त्यामध्ये काय काय तुम्ही पाहू शकता. ऑमलेट आहे, ॲपल ज्यूस आहे, दही आहे, लोटे चोकोपाई आहे आणि चिवडा पण आहे आणि याच्यात काहीतरी आहे. 871 आहे. वंदे भारत खूप लोकांची फेवरेट आहे. सगळी लोक व्हिडिओ काढत आहेत बाहेरून. तर काही क्षणात आपली ट्रेन लोणावळा खंडाला घाटामधून जाणार होती आणि खरंच खूप पावसाळ्यात खूप छान वाटतं जेव्हा आपण ट्रेनमधून या खंडाला घाटातून प्रवास करतो. आणि तुम्ही इथे पाहू शकता, आपण एकविरीला जाताना हाच रस्ता लागतो आपल्याला. तर आपल्याला तो शूट करायला खूप छान वाटत होतं आणि ह्या ब्रिजवर आपण उभे राहून कधी कधी फोटो स्नॅप वगैरे काढतो आणि तिथून ट्रेन बघण्यात खूपच वेगळीच मजा असते. खूप छान वाटते तिथून ट्रेन बघायला आणि पावसाळ्यात तर खूपच छान. आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलोय. आता आपली गाडी पण आली आहे स्टेशनच्या बाहेर. आता आपण जाणार आहे घरी. तर आता दरवाजा खोलायची वाट बघतो. 1 2 3 गो. हाय वंदे भारत. आपली गाडी आणि यज्ञेश दादा आपल्याला घ्यायला आलेले आहेत. दादा थँक्यू दादा. हॅपी होली. दादा नको आता घरा जाऊन मागू ना आम्ही मस्त. फायनली आपण पोहोचलो आहे गावात. आता घरी पण पोहोचू 5 मिनिटात.
गावात सामसूम आहे. धुलीवंदन खेळून सगळे घरी गेले वाटतं. तर फायनली आपण घरी पोहोचलो आहे. खूप छान झाला आमचा प्रवास. तर चला याच सोबत आपला ब्लॉग एंड करत आहे. तर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.